नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज आपण या 10 म्हशी निप्पाणी ते गडिंग्लज या दोन्ही गावांच्या मध्ये एक बाळेगोळ म्हणून गाव आहे, तिथे मोरे साहेब म्हणून आहेत. त्या मोरे साहेबांना आपण या सगळ्या म्हशी मिल्किंग वरती आपण दूध काढून दाखवलेले आहेत. तर सगळ्या म्हशींची मिल्किंग, जी म्हस मिल्किंग वर लागत नाही ती त्यांना दिलेली नाही, परंतु आम्ही 10 म्हशी ज्या निवडल्या त्यातली एकही म्हस फेल गेलेली नाही. ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या जर कुठल्याही शेतकऱ्यांना मिल्किंग मशीनवरती जर म्हशी पाहिजे असतील तर 2 म्हशी आपण देऊ शकतोय, 4 म्हशी देऊ शकतोय, 10 म्हशी देऊ शकतोय. कुठल्याही शेतकऱ्यांना भैयासाठी टेन्शन असेल, प्रॉब्लेम असेल तर आपण मिल्किंग मशीनवरती फुल गॅरंटीच्या या ठिकाणी आपण म्हशी देऊ शकतोय. सगळ्या सडाला चांगले असतात. कुठलीही म्हस जशी एचएफ गाय आहे त्या एचएफ गाई सारख्या दुधाला या ठिकाणी म्हशी असतात. काय कुठली लात मारणार नाही, काय नाही. एकदा मशीन लावलं की 7 मिनिटं म्हस हालत नाही, काय नाही. असं सुद्धा तुम्हाला मी पाहिलं तर मी व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत तशा पद्धतीचे. गाईचे एक वेळा पाय बांधावे लागतील, पण म्हशीचे बिन पाय बांधता एकदम सुंदर आणि चांगल्या मिल्किंग मशीनवर दूध देतात. कुठल्याही व्यक्तीनं 2 म्हशी, 4 म्हशी, 6 म्हशी, 10 म्हशी अशा मिल्किंग मशीनवर कराव्यात. सुका चारा त्यावरती देऊ शकतोय आपण, ओला चारा देऊ शकतोय, मुरघासवरती करू शकतोय. अशा पद्धतीच्या जर म्हशी पाहिल्या तर 10 एकर शेतीला 10 म्हशी या खरोखर भारी आहेत. नमस्ते शेतकरी मित्र. ही म्हैस काल संध्याकाळी 6 वाजता मिल्किंगवरती 7.5 लिटर सकाळी, 7.5 लिटर संध्याकाळी कंटिन्यू 15 लिटर दूध देते. ही बरोबर एचएफ गाईगत ही जी कास वगैरे आहे ही पुरा ब्रीडिंगची रेडी आहे. तर काल ह्या म्हशीची 10 म्हशी बरोबर विक्री झाली. आज ही सकाळी 11 वाजता म्हशी गाडीतनं भरून गेलेली आहे. आ जाओ नीचे मुंडी कर थोड़ा। हाँ चलो शाबाश। यार जा पीछे मार। हाँ लगा।